नमस्कार. ऋणानुबंधच्या 10व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी सोनाली ब्रीद आणि मी राकेश मोरे. आपल्या सगळ्यांच्या 10व्या आणि धमाकेदार एपिसोड मध्ये एका धमाकेदार जोडी बरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत. ते आहेत व्हेरी पॅशनेट अबाउट कुकिंग तरुण अरोरा आणि एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, जिला आपण डान्स करताना बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. तिची एनर्जी लेवल अफाट असते आणि ती प्रत्येक इव्हेंट मध्ये एकदम तोड परफॉर्मन्स देते, अशी आपली शालू बेली. नमस्कार. सो वेलकम टू द एपिसोड शालू आणि तरुण. थँक्स फॉर कॉलिंग अस. Thank you for interviewing us. This is our first interview. I'm very excited. Great. So let's start with the interview. Sure. So, Shalu and Tarun, how are you guys doing? Doing good. थोड़ा nervous with this interview process. I'm doing good. Don't be nervous. एकदम chill, आराम से. Okay. So, Shalu, let's start with you. Okay. तर तू सांग मला थोडंसं तुझ्या बालपणाबद्दल. तू कुठे वाढलीस, जन्म कुठे झाला आणि इनिशियल डेज, स्कूल डेज. Okay. So माझा जन्म मुंबईत झाला. I was born in Mumbai, but when I was really small, a couple of months old, आम्ही दुबईला गेलो. तर पप्पा दुबईलाच होते. Mama was in India to deliver me, and मग नंतर she also went back. ओके. So my entire childhood was in Dubai, United Arab Emirates. आणि for the first 16 years of my life, it was Dubai. Okay. So childhood कसं गेलं? Childhood was really nice, fun. A lot like आता इकडे जसं लाईफ आहे तसं, जिकडे आमचं पूर्ण कल्चरल इन्व्हॉल्वमेंट किंवा सोशल इन्व्हॉल्वमेंट वॉज महाराष्ट्र मंडळ. सो महाराष्ट्र मंडळ दुबई, इकडे माझं सगळं महाराष्ट्राचे आपले जसे फेस्टिव्हिटीज होतात तसे तिथेही व्हायचे. सो तिकडनं ते मराठी कनेक्ट होतं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक नेबरहुड मध्ये सगळे अरेबिक, सगळे अरेबियन लोक होते. सो त्यांचं खूप इन्फ्लुएन्स होतं ऑन माय अपब्रिंगिंग. नॅचरली since I was brought up there. In fact, one of the first languages that I learned was Arabic. Oh, nice. Yes, आमच्या स्कूलमध्ये आम्हाला ते शिकवायचेच. आणि माझे नेबर्स सगळे अरेबियन होते. So you can read, write, speak in Arabic. Yes, Wow. yes. So that was nice. I used to communicate with all my neighbors in Arabic. And a lot of influence of their culture. And plus with Marathi, Papa and Mama made sure that I'm close to the Marathi culture. Sure. So it was nice. आणि असेच तिकडे महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम चालायचे, नाटक, डान्स आणि just so that we are close to मराठी culture. तिथे संस्कार वर्ग म्हणून होता. तिथे आम्हाला all little kids ना अथर्व शीर्ष शिकवलं जायचं किंवा मंत्र पुष्पांजली. Just so that we are close to culture and all the festivals, like whether it is कोजागिरी पौर्णिमा, like right from कोजागिरी पौर्णिमा to गणपती, दिवाळी सगळं आम्ही दुबईत साजरं करायचं. Right. And this is very unusual because सगळे म्हणतात दुबई म्हणजे restrictions आणि जनरल इमेज आपल्याला म्हटलं की रिस्ट्रिक्टिव्ह. Right. You dress a certain way, पण असं तिथे काही नव्हतं. It was very liberal आणि we could do what we wanted to, with of course a certain limit. So आम्ही तिथे अगदी गणपती 5 दिवस आणायचो आणि सगळं छान साजरा करायचो आणि मग तिथे विसर्जन सुद्धा करायचो. Right. So we had the freedom to do everything आणि that's how we kept close to our culture. Because we had all of these, कोजागिरीला गोड दूध प्यायचं, त्यापासून सगळे आम्ही फेस्टिवल्स केले. So it was fun. कुठे काही असं कल्चर मिस होतं असं काही नाही वाटलं, बिकॉज एव्हरीथिंग वॉज देअर फॉर द कम्युनिटी. Right. In fact, कल्चरच लाईक अजून इंडिया जास्त बघितलंच नव्हतं. आम्ही सगळी जायचो इंडियाला, which was just maybe once in 2 years. म्हणजे समर वेकेशन्सला. But again, everything was Dubai. तर तिकडे जे केलं ते सगळं शिकलो. आणि तिथे सेम म्हणजे सगळे कम्युनिटीज होते. इकडे जसं आपलं आयसा आहे, एक ऑर्गनायझेशन दॅट लिंक्स एव्हरीथिंग, ऑल द कम्युनिटीज टुगेदर. असं तिथे आमचं इंडियन कॉन्सुलेट होतं, which linked all different cultural Indian organizations together. So तसंच we learned about different cultures also. आणि आम्ही मराठीला आम्ही दिवाळीला इकडे रिप्रेझेंट करतो तिथे करायचं. सो फॅमिली तिथे फॅमिली लाईक काका काकी सगळे इंडियात होते. तर तिथे फॅमिली वर आर फॅमिली फ्रेंड्स. मॉमचे फ्रेंड्स होते, दे वर लिटरली लाईक मावशी आणि they filled that gap for us. Nice. So I've had this NRI tagline since childhood. Right. Okay. So it's interesting. Yeah, it was good also, but it never had me that belongingness of one place. You never end up being of one place. You're always an NRI. So sir, आपके बारे में बताओ, आपका चाइल्डहुड कैसा? So born and brought up in Jaipur, the big city.
Oh, nice, yes. Born to a government officer's family. So my dad was additional commissioner excise department Rajasthan government. Okay. Because of that हुआ ये कि हमेशा एक घर में एक discipline पहुंच देखी गई हर चीज के लिए. Throughout until engineering I was in Jaipur only. So after class 10th I picked up science and then typical PCM, physics, chemistry, maths, and then I went to do my computer engineering from Jaipur only. Okay. And उस डिसिप्लिन अप्रोच में हुआ ये कि काफी अभी भी उस चीज का इन्फ्लुएंस अभी भी है. फॉलो डिसिप्लिन हर चीज में एक स्ट्रक्चर्ड अप्रोच रहती है, एक तरीके से एक मेथड फॉलो किया जाता है एंड एक बहुत ही ज्यादा फॉर्मल अपब्रिंगिंग रही है बिकॉज हमेशा ऐसे एक हाईली इन्फ्लुएंशियल लोगों के साथ उठना बैठना था डैड का. एंड एक मेरा ग्रोथ में या मेरे अपब्रिंगिंग में सबसे बड़ा पार्ट जो प्ले किया मेरी मॉम ने प्ले किया है. Because my dad was always posted outside Jaipur. Right. Because of his government job, he was posted in Udaipur, Bharatpur, and then Jodhpur and Jaisalmer and Rajasthan. But not in Rajasthan because he was a part of Rajasthan government only. Okay. So until my 11th standard or 10th boards, I never really saw my father. I mean, वो आते थे 2 हफ्ते में एक बार for the weekend or long weekend. Didn't get significant time. Yeah, didn't get significant time. So हमेशा मॉम के साथ ही हर चीज. तो उसके चक्कर में काफी ज्यादा मेरा कुकिंग की तरफ रुझान बढ़ गया. Oh, that's why cooking is so good. Because मॉम के साथ ही हमेशा चिपके रहना और उनसे ज्यादातर उनके साथ टाइम स्पेंड करना. benefited me. Yeah, long run benefit. I didn't realize that time. But yeah, that's how my upbringing was. But since my dad was in white collar job, all of us, I mean, we are 4 siblings. Okay. So हम सारे के सारे डॉक्टर हैं, इंजीनियरिंग है. अच्छा. या फिर टीचर. So everyone is in white collar and into doctor engineer. और उस टाइम में जयपुर में ज़्यादा options भी नहीं थे. So everyone was only after there was a race of being either a doctor or an engineer or a CA. So yeah, the elder siblings, one of my sister is in Canada. Second sister is in the UK. Okay. Third is in India, and I'm in. So you are all spread out. Yeah, spread across. पूरे continents cover कर लिया. They are global citizens. बैकअप के लिए हर कंट्री में एक ही बंदा छोड़ा हुआ है कि अगर that's how it has been. So college भी वहाँ पे ही था. Yeah, मेरा इंजीनियरिंग कॉलेज जयपुर में था, राजस्थान यूनिवर्सिटी से. Okay. So और आपका क्या स्पेशलाइजेशन? कंप्यूटर साइंस, कंप्यूटर इंजीनियर. एंड मैं टिपिकल केस हूँ जिसका 3 इडियट्स मूवी में मजाक बनाया जाता है कि पहले इंजीनियरिंग करी फिर एमबीए करी. बट थैंकफुली मैं एक बैंक के लिए काम नहीं कर रहा हूँ. So मैं उस लेवल तक का मजाक नहीं बना अभी तक जैसे कि उस मूवी में बनाया गया है. So yeah, after my engineering I moved out of Jaipur. And Shalut's specialization? So I've done my bachelor's in business administration and then master's in business administration. But did you go out of Dubai for college? Yes. So after 10th standard, I moved to Pune. Right. So mom and dad decided that it's better I probably study in India, and then it was Pune because that's the best place. मग तुला काय डिफरन्स काय वाटला? Contrast, cultural difference. But पुण्याला गेल्यावर of course it took a little while to settle. And पुण्याचे literal terms, चौक, yes. But I fell in love with Pune. Yeah. Like those 5 years, I would still say are the best years of my life. Especially college spent केलं मी पुण्यामध्ये तर I had my 2-wheeler. स्टाफ बनवायचे. Yes. And once I got my 2-wheeler, I think that was the first time I felt independent. Because Dubai मध्ये it was same like mama papa dropping me everywhere. Cycle पण कधी मी रस्त्यावर एकटी नाही केलं दुबईमध्ये. And suddenly now you're driving one. Freedom. So छान group होता, and then I did my 11th 12th from Darware College. And I did my bachelor's in business administration from MIT College. Okay. So who all the Punekars will relate to with the coffee. Yes. And then of course Good Luck Good Luck Cafe, yes, Banmaska. Had all the fun in Pune, and then I went to Mumbai for my masters, and I did my masters in business administration from a college called as IBS. Okay. Whose main branch is in Hyderabad. Okay. So तू मुंबईत होतीस? मी मुंबईत होते. आणि हे कुठल्या इयर मध्ये असेल तुझं हे सगळं? So I passed म्हणजे IBS मध्ये I was in Mumbai. So 2013 is when I finished my masters in business administration. Okay. So Tarun, did you come
before Shalu to US, or you guys came together? No, I came before, but when I came, we were already dating. Okay, so actually let's talk about that. Wait, where did you guys meet, and how did it ultimately turn out, and when did you guys get ये दुबई की married? शहजादी कहाँ से ढूंढ लिया आपने? So ये जिस कॉलेज की बात कर रही थी, मैं उसकी पेरेंट ब्रांच में था. I was in Hyderabad. I did my masters in finance, MBA in finance from IBS Hyderabad. But हमारे साल अलग थे. When she got into MBA, that time I finished my MBA and I started my professional career. Okay. 2011. Then how did you guys meet? So we met at office. Yeah. Yes. And I was We're in the same organization. Yeah. In India or India. Yes. In Mumbai. We both got campus recruited in TCS as management trainings. Okay. He was 2 years ahead of me, or 3 years. 3 years ahead of me. Mm. So when I went as a management trainee, and we were a fresh Okay. set of 12 of us who got positioned in that particular Batch of batch, UTC. batch Okay. in TCS, and 2 of us had one senior, so we were mapped towards a ek senior. So okay. as the senior person for me and my friend who were assigned was Tarun. Good. So initially it was Tarun sir for me. Now it is Shalu man. चलो. Roles are It was a reversed. turn. It was a turn eventually. अच्छा बदला गया. शायद like दोस्त समझे तंग किया मैं लाइफ टाइम तक. Literally बदल गया. मग आता तुला म्हणजे कसं, कारण दुबईहून पुणे व पुण्याहून मुंबई, म्हणजे कसं होतं हे सगळं शॉपिंग तुझं जे चालू होतं? A lot. So there were changes. But Pune to Mumbai was still a better and easier transition. I'm saying easy right now, but तेव्हा मी जेव्हा पुणे सोडत होती मी खूप रडले. I think I wanted to live my entire life in Pune, and I still can. And you don't like in Pune. It was lovely. Good. But I had to leave all my friends. But transition difficult होतं, पण एकदा दुबई to पुणे झाल्यानंतर I think I had accepted that life is going to keep changing. And I was looking forward to that college, so it was good. MBA was good, and when I got placed in TCS, I met him. So of course, it started with Tarun sir, and then I used to go and ask work. So I would be like, Tarun sir, what could I do? And please, because I was very just fresh out of college, aspiring to do कुछ करना है, दो साल में CEO बनना है. इसलिए में सबको ये जोश होता है. But eventually धीरे as you grow. Then the reality hits. Yeah. So I used to ask for a lot of work, and he was a typical manager at that time. He would give me a lot of work. So we weren't a good team. I think Yeah. हमारे बहुत conflicts हुए, and and eventually I asked for a release. I said बस अभी नहीं, I want a new boss. Yeah. Oh my God. ये वहां से कैसे, मतलब शादी तक का ये सफर फिर Yeah. कैसे था? Yeah, इसका पैर टूट गया unfortunately. Yeah, so मेरा पैर. Yeah, she actually did a dance practice. She was doing a cartwheel. Yeah, I was doing a cartwheel and I just fell and I dislocated my knee. Oh. And I got a fracture in my ankle, and I was out of his team at that point. Okay. Then उसके बाद I don't know what happened, but he got concerned for me. So he would call me and start to call him विचारायचं कि how are you doing and all of that. And over the phone we connected, and in our office we were very famous for not getting along. So it was a surprise to everybody. So yeah, you tell me. So ये कैसे हुआ? She got hurt and then you started calling. I don't know. So you were thinking on like मतलब कुछ behind तो था the- पहले से। स्टार्टिंग में आप ऐसा बता नहीं सकते कि कुछ है, तो you have to. It was पहले से था, it was a correct. It was a organic reaction. I won't say it was love at first sight or something like that, but it was basically that. Slowly grew on you. Yeah, I slowly grew fond of her and stupid jokes around, if I had a joke. So one of the jokes was that, okay, tell me Tarun, if this is Superman, what is this? I was like, I don't know. Superman Returns. These were the kind of jokes she used to crack at that time. But A lot of years back. yeah, it was like 10 or 11 years back. Yeah. So but yeah, eventually things started falling in place. We started going out together, and I still remember our first date was at Domino's Pizza. Pawan Hans, my God, she made me go from. I used to stay in Kandivali. Kandivali से मैं जुहू गया था. इतना भी ट्रैवल नहीं है तरह में. I don't know. अरे but मुंबई में है यार, मुंबई में कांदुली से झूठ चॉकलेट लाइक मेरे को बोले ना कि मैं यहाँ से इसको ऐसे विल्डरनेस रोड पे जाके पिकअप कर लूँ ना और गाड़ी लेके आता हूँ. But like I'm assuming कि वो 2 घंटे का तो रास्ता होगा. Yeah, easily. So things started falling in place. We grew fond of each other, and then eventually, yes.
अरे Yeah. तो किसने किसको प्रपोज किया? अभी वो तो मेरा ही गरीब वो तो भाई- अच्छा, आपका ही काम था। Thank God, मैंने बोला कि When you started feeling for him? वही जब वो whenever he used to call, पहले तो I got annoyed, Irritated. so I started avoiding him, and then I started telling my friends, you know, वो जो मेरा ex manager है मुझे call करता है. Oh, okay. But I wanted to kind of make sure that it doesn't become a conflict also, so I didn't bother him when I was At a that manager. time. Yeah. Because if I had done that, if I had done that, Oh, wow. so you can take it as a strategy. मैंने उसको push किया. जो आपने स्टार्ट करा अपना स्ट्रक्चर डिसिप्लिन अप्रोच किया है Very methodical. And I was so happy to tell Mama Papa कि Mama Papa, you know what? I moved out of that project, and Tarun is no more my manager. And then I had to tell my same parents that I want to marry Tarun. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग Yeah. So yeah, we didn't get That's along, crazy, and then yeah. when he started calling me, he used to also, you know, follow me to certain places. It has happened that I told him I'm in a certain mall, and then he lands up there. Oh. So Overall mall. हाँ, overall mall. So a little bit थोड़ा scary झालेलं, but then after that when I started talking to him, I think I also Realized. you know was fond of him. तो आम्ही बोलायला लागलो, and then it was mutual, and then eventually it was like an unsaid liking towards each other. कितने साल प्रॉब्लम के वहां तक नहीं थी, प्रॉब्लम वहां तक नहीं थी, प्रॉब्लम उसके बाद शुरू हुई है. Right. So, डेट और शादी में कितना गैप था? 2 years. 2 years. 2 and a half years, yes. What year did you guys get married? 2016 December. Glad you didn't ask me. What is the date, Karan? He's going to ask you for sure. It's 5th of December. So, जब मिले तब मतलब डिसाइड कर लिया शादी और घर पे बता दिया? मिले तो उसके बाद of course we dated for like a year and a half, Okay. and then he formally proposed me for marriage. Okay. So that is when I said, I told him yes, but I said पहले I want to see your family and सब कुछ. तो मम्मा मैंने बोला तो मैं स्वतः I said let me take it up and let me do all the चौकशी. So I went with him to Jaipur. Oh, I met his family, and then You went alone कि I went alone. We did a road trip. अच्छा तब तक घर पे तेरे घर पे पता भी नहीं. Oh. Yeah. So you took a road trip from Yeah, Mumbai Mumbai to to Rajasthan. Jaipur. Yeah, and then I met his family, and they of course knew that the girl has come home. So then I really liked his family. His sister was at home. The other two were, of course, you know, Okay, out of yeah, India. yeah. Okay. But I really like the fact that I'm an only child. And ह्याच्या बहिणी होत्या. So then I really liked that, Yeah. his siblings, and I was happy. I was like, wow, I'm going to get 3, you know, sisters, sisters. which I never had. Yeah. So I was really happy, and his family was nice. मी अगदी शगुनचे कंगन वगैरे घेतले आणि मी आले, and I was like, तरुण अभी मेरे पेरेंट्स को बताना है. So that was a task. अच्छा. Yeah, I thought it would be easy, but I think that convincing took longer. Oh. So you would want to share that. That wonderful convincing was experience. hell of an experience, trust me. I mean, the first roadblock was my Sasu Ma. Okay. She was completely against the fact that she's going to marry or she's in a relationship with non-GSB, अच्छा. which is a very big deal. Out of the Which is a very big deal. We're a very small group, so Mama Papa always wanted to say, "Hey, GSB shall agree to Better. So that was their only thing. But you want better than better. Yes. I remember I still called Mama and I said, Mama, मला खूप आठवण येते तुझी, तर तू येशील का? And I've never said that before. I was always happy with, you know, living alone. So Mama got very nervous, and they said that there's something going on. की आपल्याला बोलवते. तर लगेच Mama एक 1 week नंतर फ्लाइट पकडून आली, and she saw I was happy. So she said, Dolly was is what she calls me. So she said, का बोलवलं? So I said, I want to introduce you to somebody. And Mama still didn't guess, is what she tells me. Oh, So I took her to a restaurant in Vile Parle, which is Shabri. And Yes. and I took her there, and a friend of mine, I told Tarun that tu ticha re my best friend. So both of them arrived there, and Mama still didn't guess. Mama said, "Wow, Rishaचा होणारा नवरा आहे." So काकींच्या म्हणजे झाली म्हणी पण नाही. आणि कधीच आहे, म्हणजे I cannot. So मम्माला मला असं सांगायचं होतं की नॉन GSB म्हणजे नॉन महाराष्ट्रनच, that's altogether different. तर मी आधी तिला सांगितलं की मम्मा this is the guy I want to marry him. तर मम्मा थोडी पॅनिक झाली. And she's like, नाव काय आलं ह्याचं? She had not seen or met Tarun before, and I happened to say just so that I could get her yes. I said, Mama, it's a नाव आहे मोहम्मद अब्दुल्ला. Oh God.
रिएक्शन काय होतं? शक्यच नव्हतं मग. So couch में she started sinking below. Literally panicked. I wanted to crack a joke, but mama एकदम nervous झाली, तिला घाम वगैरे आला आणि and then when she started panicking, I said, "Mama, don't worry, नाम मोहम्मद अब्दुल्ला नाही आहे, तरुण अरोरा आहे." तर मम्मा said, "चल, हिंदू आहे ना at least." So that असं घ्यायचं हे शिकायला पाहिजे का? आधी धक्का द्यायचा म्हणजे ज्यांना Negotiation skills. reverse psychology, but it kind of worked because she said, "चल, at least you know, हिंदू आहे, now we can talk." ओके. But then the entire drama started where Mama thought that Papa will always say no. Okay. So ती already strong झाली. ती बोलली Yeah. नाही म्हणू शकत. आणि मग the food came, Mama didn't eat. तरुण Another I was not able to eat. Right. So उन लोगों ने कुछ ऐसे खतरनाक एक कुछ तो प्लेटर ऑर्डर किया था along with soup and everything. And ये और उसकी फ्रेंड खा रही है आराम से और मैं and the way we were sitting was my mom-in-law was sitting right in front of me and I was like अभी मैं क्या करूँ खाऊं नहीं खाऊं टेंशन yeah I And me was and my friend enjoyed it. हमने बोला कि पता नहीं क्या होने वाला हमारे पास एक और निकल गया खाने। So we enjoyed it. बोलते हैं बस एक दूसरे को and eventually I dropped them home. I went home, cooked Maggie, अच्छा। beach early and And तरुण केक लाया था. Welcome to India, auntie. flowers and all. सो केक नहीं कटा. नाही नहीं. कुछ फर्क नहीं नहीं कुछ बात ही नहीं हुई. बात ही नहीं, अच्छा दोनों बात ही नहीं की। Talk to her. अच्छा। She said, There was "I nothing don't to talk, yeah, and she was completely ऐसे एकदम ये मेरे सामने बैठा ही नहीं है शायद साइन पे। फिर वहां से बात आगे कैसे बढ़ी? वहां से फिर इंटरवेंशन की जरूरत पड़ी आफ्टर 2 or 3 अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स। अच्छा खूप तरुणी try केलं. बहुत अटेम्प्ट्स किए Mama likes. बात करने के लिए लगी बात करने के लिए and to you know make her at least open up to me and tell कि बेटा how will you adopt or you know तुम कैसे हमारे कल्चर को you know you will be able to adjust to it और बात सीधा कर दिया मैंने वापस। उस टाइम में कन्विंस करना जरूरी है। करेक्ट तो सब कोशिश है कि हम लोगों ने एक घर लिया था पलावा डोंबिवली में। मैंने कहा चलो आप लोगों को ड्राइव पे लेके जाता हूँ। मैंने सुबह सुबह के आलू के पराठे बनाए एंड शी ब्लेटेंटली सेड नो हम सुबह आलू के पराठे नहीं नहीं खा सच शाही अच्छा आम्ही थालीपीठ कांदे पोहे खातो असं वगैरे. आलू के बहुत चीजें होगी। पंजाबियों के लिए आप लाइक अ मैटर ऑफ प्राइड आलू के पराठे छोले एंड भगवान ऑल दोस थिंग्स सो देखो मैं सुबह उठ के बनाए। सुबह उठ के बनाए होगी और कैसरोल में कैसरोल में से एकदम और एक जैसे डब्बे में दही डाल के अचार इससे वो कन्विंस हो ही जाएगी लाइक मैंने कहा ये तो इसलिए प्रोफेशन की बात निकल जाएंगी मम्मी बट ऐसा कुछ हुआ नहीं so ultimately I think to the rescue it was yeah Shalu's dad Papa came to अभी rescue नहीं हो रहा है कुछ. Mama likes purple color. तब तरुण also wore a purple color shirt which he will never. Yeah. But बेचारा he went, he bought a shirt, he wore it, but it didn't work. And more I told तरुण अभी पापा को बताना पड़ेगा. Let's see. तुला तोपर्यंत माहितीच नव्हतं. नाही. Mama said आपण सांगायचंच नाही. Okay. This is a no. म्हणजे इथेच संपवायचा विषय आतापर्यंत जायलाच नको. जायलाच नको. But then I called Papa without Mama knowing and I said Papa असं आहे and I want you to speak to him. Papa बोलला हो चालेल की मी बोलतो. तर मी म्हटलं पप्पा आपल्या कास्टाने काही हरकत नाही. पप्पा थोडी इटकूल He was काय fine. मस्त. आणि मग त्यांनी म्हटलं तरुणला की ते दुबईमध्ये होते की मला या टाइमला कॉल कर. So then you want to see your preparation. yeah I kind of took a 1 day leave to kind of prep कि क्या क्वेश्चंस आ सकते हैं पूरा इंटरव्यू ऐसे जॉब इंटरव्यू ऐसे and then it was on a working day and मैंने ऑफिस में एक कॉन्फ्रेंस रूम ब्लॉक किया जहाँ पे मैं जाके मोबाइल में बात कर सकूं उनसे because I अभी used मुझे to इंडिया yeah in Ryan is a conference room, yeah. So it was a 45-minute conversation wherein the idea was that आज से देख रही थी. 45 मिनट्स बाद मैं बाहर निकला तब तक मैं जब तक बाहर आता ऐसे सांस लेके पसीना पहुंच के अपना उसको फोन आ गया था ये मेरी तरफ से डन है हाँ, Oh, yes. and that conversation is still something which is just between me and Papa. Yeah. उसके बारे में ना किसी को पता है ना किसी को पता चलेगा तो And Very it was really, I don't know what they spoke about because they spoke for 45 minutes and पप्पाने मला कॉल केला आणि मला बोलला मला आवडला मुलगा ह्याच्याशी लग्न कर तू पण ह्याला किती भाऊ बहीण आहेत तर मी म्हटलं पप्पा मग तू बोलला का तर नाही ते आमच्यात आहे. Okay. I was like okay मग I don't know what they spoke still अजूनही माहिती नाही. अजूनही नाही. Oh, wow. इट्स जस्ट बिटवीन They still have their man talk which is a Yeah. secret and they get along very well आणि papa then gave the interview results to mama की मला सांगितलं गेलं आहे तर मम्माचा मला लगेच कॉल आला तू आणि तरुण घरी या आणि अच्छा. घरी गेल्यावर ती यु नो लाईक जसं ते कभी खुशी कभी गम मध्ये थाळी तशी मम्मा उभी होती अच्छा शॉर्ट परिवर्तन Oh, wow. शॉर्ट बैठा क्या बात है.
I mean, उससे एक दिन पहले तक तो ऐसी माहौल आ गई थी कि मेरे को गुंडे का टैग मिल गया था। वो इंसिडेंट था कि आई थिंक आई वाज ड्रॉपिंग बोथ शालू एंड ममा टू सम प्लेस। आउट ऑफ द ब्लू शी आंसर क्वेश्चन, अगर जो हम लोग मना कर दे तो क्या करेंगे? तो उस टाइम तक मेरा एक्चुअली वो जो पेशेंस का बैरोमीटर था वो एकदम ऐसे टॉप लेवल पे पहुंच चुका था। Because Punjabis are actually very low on the patience level, actually, to be honest. So, मैं उठा के ले जाऊँ, जो कर सकते हो कर लो उसके बाद। फिर मैंने बोला आप दुबई से ले आओ, जहाँ से भी लाना है दादर से ले आओ, क्योंकि इनका काफी जो फैमिली है मुंबई में कॉन्सेंट्रेटेड है दादर से मुझे बहुत डर लगता है। I am really scared of that place, क्योंकि वहाँ पे एक तो शिवसेना भवन है जहाँ पे बाला साहेब ठाकरे की ऐसे उंगली वाली फोटो है, तो really scared of that place. No offense, but फिर उसके बाद मम्मी तो एकदम ऐसे डर गई, बोले हाँ गुंडा आ गया करके she was like तू रोक गाड़ी रोको, हमको यही तो करना है करके। So then I think from there on we have come a long way. I mean we still, me and my mom-in-law have very, but they can't. They are each other's very strong support. But they still let them. मतलब अभी जिंदगी भर चलेगा वो। अभी मम्मा आलू पराठा खाती है। We have adopted, although I have not been able to digest varan bhat yet, but अच्छा, yeah, oh really? yeah. There is the dal makhani, jeera rice, वरण भात, पण आपलं कसं असतं मग ते, म्हणजे तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत? काय जास्त शिकतो घरात? आज मी कुकिंग जास्त लग्न केल्यावर शिकले. So to be very honest, So जे काही कुकिंग आय लर्न इज अलॉट जी तरुणी शिकवलं, बिकॉज मॉम डॅड दुबईमध्ये. सो आय नो लाईक गटेची सब्जी, दाल Oh, म्हणजे ते- येस राजस्थानी. हम लोग ने सब तो खाया है, और Yes. सैम ने भी बनाया था अभी अभी आपका स्टॉल था. स्टॉल था अभी, it was really awesome. So फिर then the शादी was पक्की. Then mom dad said yes. तो शादी कहाँ पे हुई आपकी? मुंबई में? दादर में. दादर में हुई, शिवाजी पार्क के ऑपोजिट सूर्यवंशी क्षत्रिय. शादी किया किसी किसी से। They were all coming traveling from Jaipur to Mumbai. His entire family, of course, his sisters traveled from UK and Canada, and बाकी त्याची family from Jaipur. तर आमची फॅमिली खूप एक्साइटेड, बिकॉज पहिलं लग्न असं आउट स्टेशन, सगळे असे पंजाबी अरोरा, अरे वा, सगळे एक्साइटेड. सो आणि मग त्यांनी म्हटलं आपण संगीत करूया. सो पण आज आम्ही एवढं तेव्हा संगीत असं केलं नव्हतं. सो मग काय करायचं, मग आमच्याकडे फुल प्रेपरेशन आणि सगळे आम्ही टीव्हीवर कसं चप्पल चोरायचं वगैरे सगळं होणार. आणि मग त्यांचे काय काय रिच्युअल्स होते, विच दे टोल्ड अस. आउट ऑफ देम वन रिच्युअल होती की बारात येणार, घोडा पाहिजे, तर घोड्यावर वरात येणार. आणि ही नीडेड लाईक दोज पंजाबी पीपल टू प्ले द ढोल. ओके. आणि मग असं म्हणताना दुल्हे की साडी, नाचेली आणि असं वगैरे. सो वी वर ऑल एक्साइटेड फॉर दॅट. आणि पप्पाची सगळी तयारी की कुठून ते कोणाला बोलवायचं आणि ऑल. तर जस्ट वन फनी थिंग की आम्ही शिवाजी पार्क मध्ये पप्पाने घोड्याची चौकशी केली घोडीवाल्याकडे. तर त्यांनी म्हटलं की येस ऑफकोर्स आम्ही देऊ और ये चलेगा साहब, और वो हम भेजेंगे लोग नाचने के लिए. सो पापा सेड ग्रेट. तो वो बोला पर एक बस प्रॉब्लम है कि ये घोड़ा यहाँ पे बच्चों को राउंड देता है. उसको आदत है कि वो 10 मिनट चलेगा, उसके बाद 5 मिनट दौड़ेगा. 10 मिनट से ज्यादा मत बैठना साहब, 10 मिनट ही चलेगी बारात, उसके बाद वो 2 मिनट लेकर बात सकता है। But ultimately thankfully वही घोड़ी नहीं आई, उन्होंने कहीं और से अदरवाइज तो मैं अभी भी मुंबई के चक्कर में रहा हूँ. then had the barat, and it was a complete contrast. So संगीत मध्ये पण आम्ही सगळे असं आपल्या नॉर्मल सगळे मराठी गाण्यावर नागिंडाल सगळ्या, आणि त्यांचे एकदम सगळे पंजाबीवर भांगडा. So it was a fun contrast. We had fun, and rituals were also fun, where ते चादर घालणं मुलगी येते आणि मग अशी बिदाई. So food was hilarious for them, because आम्ही अशी उपकरी आणि मग त्यानंतर भाकरी आणि आपलं प्रॉपर आणि कढी, आमची सोल कढी असते. दॅट वॉज अँड वरण भात. आणि तरुणच्या फॅमिलीसाठी एव्हरीथिंग वॉज न्यू. तोंडलीची उपकरी वगैरे तर गोइंग ऑन. आणि स्पेशली देन वी गेट देम सोल कढी, ते त्यांना कढी पकोडा. तर त्यांनी ते आमसूल असतं ते सगळ्यांनी चावलं, थिंकिंग दॅट इट मे बी अ पकोडा. इट वॉजंट. सो आणि इव्हन वरण भात, Correct. आणि वरण भात ने तरुणनी म्हणजे खाण्यात सांगितलं, शालू ते तडका घालायला विसरले. म्हटलं तरुण आमचं वरण असं
But it was, yeah, that was our wedding. It was Fun fun, moment. sweet. Yeah. सो झालं, फायनली लग्न झालं. Yes. मग लग्नानंतर मुंबई ते US कसं, किती वर्ष गेले येण्यात? Same, हम लोग शादी के बाद तुरंत 15 days within में- 15 days she was here. So what we did was we planned it in a way, again planning and methodical. Of course, yeah. So 5th December को हमारी पहले court marriage हुई, and then 7th December she had her visa interview. मतलब आप पहले से यहीं पे थे? मैं पहले से ही ओके. I came in 2015 and within 1.5 years we got engaged, married, and then she came along with me in December Gotcha. 2016. And you came to San Antonio? Yeah, I've been here in San Antonio since July 2015. I came with him. He had settled everything. A 1 BHK apartment होतं आणि त्याच्यावर त्यांनी छान ते सजवलेलं. हा. And then I came with him. So we started our journey from the 31st December we landed, right? And then from 1st January our journey in US started together. Very nice. And it was very nice because I remember me घर enter केलं and I'm not joking, but तरुणनी already मैंने से पहले वो चावल का कलर कटोरे में सोडून आलेला. मैं छोड़ के आणि असं ते पावडर वगैरे सगळं घालून ठेवली फुटस्टेप्स साठी. So I was really impressed. I was like, wow. खूप छान. वो सब मॉम ने पहले बता के रखा था, एक छोड़ के आना करना पड़ेगा है. हा. क्योंकि आने के बाद वो लगेगा. सो आय थिंक दिस इज अ गुड पॉइंट की आपण आता शालूच्या मम्मी पप्पांना म्हणजेच काका काकूंना इन्व्हाइट करूया. Yes. आता आपल्या बरोबर आहेत शालूचे मम्मी पप्पा म्हणजेच काकू आणि काका. सो वेलकम काकू काका. नमस्कार. थँक्यू. सो आतापर्यंत इंटरव्ह्यू तुम्ही बघितला. सो आता काकू तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे की तरुणचं तुमचं जे इंटरॅक्शन होतं स्टार्टिंगचं लग्नाच्या आधीचं त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, लग्नाच्या ऍक्च्युली मी नकार अशासाठी देत होती की त्याचं लहानपणापासून होतं. मी तिला सारस्वतच बघणार, सारस्वतच बघणार. तर ते डोक्यामध्ये जे बसलं होतं ना, त्याच्या भीती वाटत होती की त्याला कळल्यावर तो काय. त्यांनी इतकं कूल घेतल्यावर मग माझा प्रॉब्लेमच तुम्ही त्यांच्या रिस्पॉन्समुळे घाबरून थोडस ट्राय करत होते की कधी यांचं जर तुटलं झालंच नाही. पण जर तो बोलल्यावर मग मी कशाला नाही, एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स. काका तुमचं टेन्शन कमी करू. आता जावयाबद्दल काय मत आहे? अरे ही इज द बेस्ट पर्सन. सी तरुण यू प्रूव्ड It takes care of Shalu. It is amazing food. अजून काय? अमेझिंग फूड आणि मेन म्हणजे माझ्या हातचं थालीपीठ म्हणा किंवा तळसोळी म्हणा किंवा पोहे म्हणा. काका तुम्हाला काही ऍड करायचं? नाही, मी आठवड्यावरून तिला असं सांगत होतो की आपण DSP बघायला कौसा ब्राह्मण अशासाठी आम्ही मुस्लिम कंट्री. मग मी तिला दरवेळी सांगायचो. नंतर मी एकदा तिला डायलॉग म्हणला हिंदू पार्टी. आणि ज्यावेळी तिने मला या दोघांचं पहिलं भेटलं सगळं मला काही माहिती. तिने मला सांगितलं पापा फोन करून की माझं एक काम आहे. म्हटलं बोल. मी लग्न ठरवलं. म्हटलं हिंदू आहे बोल. मला कॉन्फिडन्स होता. त्यांचा एकदा सिग्नल मिळाला गेला मी एकदम रिलॅक्स झाले. म्हणजे इनफॅक्ट त्या दिवशी मला खूप छान झोप लागली. जे दडपण होतं माझ्यावर एकदम ते एकदम रिलॅक्स झालं. मी मनात म्हटलं की त्याला वाटत असेल की बाई किती काय बोलली. पण झालं काय होतं, जेव्हा मी दादरला गेली आणि माझी जाऊ होती तिला पण माहित होतं. तिला म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे आम्ही सांगितलं होतं. तेव्हा ती मला म्हणाली होती की तू हे प्रश्न विचार, कारण मी तशी एकदम सिंपल आहे. मला असं प्रश्न वगैरे काही विचारता म्हणजे एकदम असं विचारता येईल. तर एक सांगितलं होतं सगळं. तर मी म्हटलं ट्राय करेल, थोडंफार विचारेल. अच्छा, तो कुछ सवाल वहां से आया नहीं करेंगे. तर मी मग सगळं थोडं विचारलं. नाही, मला ती म्हणाली आपण हे विचारूया. म्हटलं एक लक्षात ठेव. त्या दोघांनी मला माहितीच लव केलं. नंतर आपण नाही म्हटलं तरी ते लग्न करणार. मी एक आठवड्याने आपण बोलवायचं रडत रडत माझी माझ्या काही कशाला म्हटलं हिंदू आहे चांगल्या संपला विषय. संपला विषय. So आता आपण शालूच्या डान्सच्या पॅशन बद्दल बोलूया. त्याच्यासाठी ती सॅन अँटोनियो त्याच्या बाहेर फेमस आहे आणि तिचे भरपूर अकॉम्प्लिशमेंट्स आहेत. शालू तू सांगत नाहीस कुणाला, पण शालूने भरपूर डान्स मध्ये खूप अचीव्ह केलंय. तर त्या मला जाणून घ्यायला आवडेल, पण त्या मला माहितीये तू सांगणार नाहीस. म्हणून मी काका कोणा सांगतो की लहानपणापासून म्हणजे
ऑफकोर्स याच्यामध्ये टॅलेंट होतं, ते तुम्ही ऑब्झर्व केलं, त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं ना, आणि तिकडे त्या कंट्रीमध्ये तुम्ही ते सगळं परस्यू केलं, तिला जिथे क्लास असेल ते नेणं, तिचे ते प्रोग्राम्स अरेंज करणं, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा की आयडिया कसं होतं तो सगळं प्रवास. आता मी सांगू हो. की ना पहिल्यापासून गाणं सुरू झालं ना कुठलंही की अंगच मी हलवायची, म्हणजे असं पाय हलवतात तसं नाही, शी टू सिंग. सो माझ्या लक्षात आलं की तिला मी ह्याला म्हटलं की अरे तिला डान्सची खूप आवड मला वाटते, तर आपण तिला डान्स क्लासला घालूया. 3 वर्षाची असताना मी तिला डान्स क्लास सोडून काढला आणि आम्ही घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं तिचे खूप खूप छोटे आहे, ती खूप लहान आहे, एवढ्या लहान वयामध्ये आम्ही शिकवत नाही कारण तिच्या पायांवर पण त्रास होऊ शकतो नंतर. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. 4 वर्षाची झाल्यावर बरोबर 4ची झाली, आम्ही टपकलो तिकडे. ते एवढं हसायला लागले आमच्याकडे बघून. शी बिकेम 4. शी बिकेम 4. ठीक आहे. मग तिला आम्ही 4 वर्षापासून त्या क्लासला बॉलिवूड डान्सिंग होतं ते. ओके. And then she started learning. So first form of dancing you learned was Bollywood dancing. Yes. अच्छा. काही वर्ष ती तिकडे शिकली. मला असं वाटलं थोडं कथक बेस असेल तर बॉलिवूड मध्ये जास्त ग्रेस येईल, अच्छा, ओके, बरोबर. हातवारे वगैरे करायला. तर मग आम्ही कसं सर्च केलं हे मी की मला तेवढं आठवत नाही. आणि आम्हाला एक टीचर मिळाली कथकसाठी. ती कोण होती? केपी आहे का? बंगाल. हा. आणि मग मी तिला तिच्याकडे पाठवायला सुरुवात केली. पण सेम टाइम तिथं बॉलिवूडही चालू, दोन्ही क्लासेस चालू होते. अच्छा. आणि विथ स्टडीज हो, हे सगळं with चालू studies. होतं. Wow. म्हणजे तुमची धावपळ होतच असणार ऑफकोर्स. माझी नाही, जास्त करून तिची. ती सोडायची आणि परत आणि सगळं शोधायचं, हे करायचं काम तिचं, ड्रायव्हरचं काम माझं. अच्छा. सगळे पोहोचवायचं. हो, घेऊन जायचं. आणि कथक क्लासला मात्र तिने मला वाटतं हार्डली 15 डेज शिकल्यावर त्यांचे काहीतरी डान्स परफॉर्मन्सेस मोठ्या मोठ्या स्टेजवरती करायचे. ओके. तर ती बेसिक शिकत असताना ती शिकत होती आणि ते त्यांचे आधीचे डान्सर्स जे होते ट्रेंड होते ते प्रॅक्टिस करताना हिला ती काय माहिती नाही, तिने सांगितलं तू पण ये त्यांच्या बरोबर. आणि शी डिड सो वेल की तिने तिला डायरेक्ट परफॉर्मन्स मध्ये अरे वा. केलं. आणि कशी ती त्या मोठ्या लोकांच्या बरोबर ऍडअप झाली, दॅट वॉज रिअली अमेझिंग. ती पण म्हणाली आणि त्यांचे गुरु आले होते ते परीक्षा घ्यायचे, राईट? हा, ते थोडस तू सांग, हाऊ दे यूज टू टेक युअर एक्झाम्स. ती कथकचे प्रॉपर एक्झाम्स असायचे अच्छा. every year. ओके. सो ज्या करिक्युलम मध्ये एक घराणा असतो कथक, हो. सो आय वॉज इन जयपूर घराणा. तर ते Okay. शिकता शिकता मग फर्स्ट इयर जयपूरचं connection जयपूर का Connected to जयपूर. जयपूर घराणा होता. तर मी फर्स्ट एक्झाम जेव्हा दिली तेव्हा ते गुरु होते. ही थॉट दॅट आय हॅड द पोटेन्शियल. सो ही सेड की नेक्स्ट इयर तो 2 एक्झाम दे अँड डिप्लोमा. ओके. So I got an opportunity of doing 2 years in 1 year. Hey, It was what age near were you? Mumbai. So I was Okay. about 13 years old. आणि हिच्या डान्सला जास्त ही म्हणजे ही जॉब करायची स्टार्टिंगला. ही जरा मोठी झाल्यावर मी सगळे जॉब घरात तिचं सगळं बघ एक पेपर मध्ये जायची कुठे डान्स कॉम्पिटिशन. तिथे enroll करून मग मी तिच्या भरपूर ठिकाणी एनरोल केलं. आणि त्यांना कॉल करून सांगायची की आम्ही नाव रोल केलंय, इकडे इकडे आहे, ऍड्रेस मला माहिती नव्हती. आणि मग आम्ही त्या टायमाला हिला घेऊन पळायचो. आणि एव्हरीवेअर शी यूज टू गेट प्राइजेस. मला वाटतं 76 प्राइजेस मागले. अच्छा, तिने 76 prizes तू जिंकले इन जस्ट while you were in your Yeah. school. आणि नंतर एक कॉम्पिटिशन होती, वर्ल्ड वाईड कॉम्पिटिशन करणार होते. तर तिने दुबईची चॅम्पियनशिप जिंकली, युएची जिंकली, मिडल ईस्ट जिंकली आणि ती साऊथ आफ्रिकेला गेली. So तू आणि गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी तिचा पहिला प्रोग्राम झाला आणि ती जिंकली. वाव. वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप उस इव्हेंटचं नाम था. Actually, शालू तू थोडंसं सांग त्या चॅम्पियनशिप बद्दल आणि हाऊ डिड यू रीच दॅट लेवल आणि फायनली तू जिंकलीस पण. Yes. अमेझिंग अचिव्हमेंट. तू ऍक्च्युली कधी सांगत नाहीस, तू का सांगत नाहीस? पण तू एवढं सगळं achieve केलं. आम्ही सांगतो कारण we are proud हो, of of course, नाही
प्राऊड पेरेंट्स आहातच, पण ही कधीच नाही सांगत ह्या नाही, नाही. सगळ्या 2003 मध्ये आहे and of course I'm proud about it. I was about 13 years old आणि तेव्हा अशीच मम्मासाठी मला सगळ्या कॉम्पिटिशन्स या न्यायच्यात. हे दुबई मीडिया सिटी त्यांनी ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली, वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अँड इट वॉज इन डिफरंट आर्ट्स. Okay. तर डान्स मध्ये आय पार्टिसिपेटेड फ्री स्टाईल आणि मग पहिला मी युएई चॅम्पियनशिप जिंकल्यावर दे वर लाईक यू कॅन रेप्रेझेंट युएई इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप. Okay. आणि त्यावेळेस ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप साऊथ आफ्रिका केप टाउन मध्ये होत होते Okay. आणि सिनियर वॉज इन हॉलिवूड ओयवा. ओके. सो ज्युनियर होती तर आय ट्रॅव्हल्ड देअर आणि सिन्स आय वॉज रेप्रेझेंटिंग युएई तर तिकडे एमिरेट्सनी स्पॉन्सरशिप दिलेली. इट वॉज नाईस. इट वॉज अ गुड फिलिंग टू रेप्रेझेंट अ कंट्री. आणि ऑफकोर्स माझ्याबरोबर जे ड्रामॅटिक सिंगिंग रेप्रेझेंट करत होते वी वर फुल ग्रुप. सो तेव्हा ऍज पप्पा सेट गणेश चतुर्थी होती आणि पहिला दिवस पप्पा दुबईत होता आणि माझ्यावर मम्मा आलेली. सो मम्मासाठी पण एक एकदम न्यू एक्सपिरियन्स होता कारण अ न्यू कंट्री आणि मम्मा इज मोर शाय, पप्पा इज आउट गोईंग वन बट शी वॉज लिटरली टायडियस विथ मी. तिने मला सगळीकडे शी टुक मी अलॉंग अँड इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स बिकॉज आम्हाला ते युएईचे वी वर वेअरिंग दॅट टी शर्ट्स अँड वी हॅड दॅट बॅच एज रेप्रेझेंटेटिव्स आणि परफॉर्मिंग अँड आय वॉज representing UAE, but I was doing an Indian dance. Dola Re Dola. आणि तिथं दुबई एमिरेट्सने स्पॉन्सर केलं. ओके. So it was a good opportunity. I danced on that stage आणि पहिला फर्स्ट राउंड झाल्यावर the next day the results हॉटेलच्या जिकडे आम्ही होतो त्या लॉबी मध्ये लावायचे की who's at the second stage. So it was literally scary to because they were just like UAE. So I know that the second ह्याच्यात when UAE आलेला I was really happy. आणि जे फायनल राउंड होतं त्याच्यात पण युएई होतं आणि आय वॉज ओपनिंग द शो. So I was nervous of course because there were only about 11 countries in the finals and UAE was one of them. And I still remember I was dancing on Dola Re Dola and for that couple of seconds साठी गाणं फॉरवर्ड झालं. I don't know how. Fast forward. That's a big money in that stage. And ही practice असते सगळ्याची. So when I was doing that I had to do it into that X speed and I danced at that X speed. आणि मग काय नाही रिझल्ट अनाउन्स झाले तर आय लॉस्ट होप बट जेव्हा त्यांनी म्हटलं की But the judges noticed it, and they probably also realized की तू कसं catch up केलं. Because I ran immediately after that. She went I was आणि in that fast forward, she did fast forward. आणि एक गंमत झाली की no one noticed. because they didn't know the language, so they didn't know. They probably thought speedच तो आहे. अच्छा. But and then when they said UAE, that was I think I still remember that moment when they said that UAE has won the championship. That's fun. They were crowds. It was a nice experience. Awesome. I think UAE was a good experience. आणि दुबईत एक कॉम्पिटिशन झालेली गव्हर्नमेंट मीट होते अच्छा. आणि हिला एलियन केलेलं आम्ही आणि त्याच्यात तिला दुबईच्या क्राऊन प्रिन्सने 3,000 दिरहम दिली. किती मोठी अचीवमेंट आहे Yes, ही. yes. Very emotional. अरे पण त्यांच्यासाठी खूप प्राऊड Proud moment आहे. Definitely. खूप छान. पण मला खूप म्हणजे कौतुक वाटतंय की तू दुबई, पुणे, मुंबई आणि US कसा डान्स जपला आणि साऊथ आफ्रिकेमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. म्हणजे फक्त ते एक पॅम्पलेट ह्याच्यात गाडीवर लावलेलं आणि वाचलं आणि just phoned and told me today is the last date. So I told him you come up, आपण फोन करून एनरोल करूया. आम्हाला अक्षरशः we got very less days for her costume. But we did it so fast like anything. नाही आपल्या समोर अब्दुल्ला राहायचा पोलिसात हे होता कर्नल चालनी दोन मी करताय. Short days we did her costume. आणि लास्ट मोमेंट पर्यंत तिला काही माहितीच नव्हतं काय करायचं. निघताना फक्त पप्पांनी थोड्याशा ऍक्शन्स दाखवल्या तिला आणि वोंट बिलीव्ह म्हणजे शॉक तिकडे अंधार केलेला स्पॉटलाइट केलेला ते फिंगर्स असे हल्ले नाही तिला तो ड्रेस आधी केलेला ब्ल्यू कलर ग्रीन कलर त्याच्यावर पट्ट्या लावलेल्या त्या चकाकणाऱ्या आणि माझा एक भाता होता भाता म्हणजे मानलेला त्याने असा थर्माकोलच्या एका पीस मध्ये असा तिचा मुखवटा बघा आणि तो स्ट्रॉ येतो ना असा पेन असा लावलेला आणि शेपूट एका मित्रांमधून ड्रग्स असतो ना त्याचा
आणि मी काय वाटलं मला माहिती, मी तिला हॉलमध्येच सांगितलं, म्हणजे पूर्ण फोटो काढायला जवळ असं धावत आणि थोडी 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 मागे का. अच्छा. आणि हळूहळू पुढे पुन्हा कोण फोटो काढ. ते तिने केलं. तिने इतकं सुंदर केलं, त्यांनी कॅटवॉक केलेला, Okay. स्टेज आणि कॅटवॉक. सो शी वर्क लाईक दिस आणि ते असं स्केअरिंग आणि हे सगळं करून शी डिड इट सो वेल. म्हणजे लास्ट मोमेंटला दाखवलेली स्टेप, आय डोंट नो हाऊ शी डिड इट, बट काय टाळ्या पडल्या आहेत आणि मला असं डोकं कापायला लागलं माझं. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही सांगताय तेव्हाच एवढं तुम्हाला प्राऊड फील होत आहे. Yes. म्हणजे That's कसं really वाटतं awesome. तुम्हाला तेव्हा पासून शालू, म्हणजे डेफिनेटली तू पण क्रेडिट देतच असशील. त्यांनी तेच मला ऍक्च्युली म्हणायचंय की माझे अचीवमेंट किंवा व्हॉट्स एव्हर, आय थिंक इट वॉज बिकॉज ते मला घेऊन Of जायचे course, of सगळीकडे. course. आणि त्यांनी मला एक फ्रॉम द चाइल्डहुड त्यांनी मला एक स्टेजची सवय लावली. अँड आय वुड आय पर्सनली, मी तरुणला पण म्हणते वी शुड डू दॅट विथ आवर डॉटर. दॅट पहिला आवड आहे ती बघितली, ती रेकग्नाइज केली. दे डिडंट ट्राय डिफरंट आर्ट्स ऑन मी, की तू सिंगिंग पण कर, डान्सिंग पण कर, हे पण कर. दे आयडेंटिफाईड व्हॉट माय पोटेन्शियल वॉज आणि दे फोकस्ड ऑन इट. अँड बिकॉज आय फोकस्ड ऑन इट विथ स्टडीज, आय वॉज एबल टू एक्सेल इन इट. मला असं वाटतं मी डिफरंट गोष्टी ट्राय केल्या असतात, आय वुड हॅव बीन अ जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. सो आय वुड ऑल्सो, मी तरुणला म्हणते वी शुड आयडेंटिफाय की जिसानामध्ये काय पोटेन्शियल अँड टॅप ऑन दॅट. अँड आय थिंक ते त्यांनी केलं आणि मी त्यांना पूर्ण क्रेडिट देते. बिकॉज ऑफ देम मी फोकस एकच स्किलवर केला आणि आय केप्ट ग्रोईंग दॅट स्किल. आणि आय थिंक की ते त्यांनी खूप पुढे मला पुश केलं. आय शुड हॅव डन मोर. आय थिंक मी I focus later on my studies more, but मी डान्स मध्ये आय एम ट्राईंग की मी आता थोडं करू परत. पण मी लहान असताना ते मला जिकडे न्यायचे तिकडे वुड गिव्ह माय बेस्ट, बट आय वुड ऑलवेज से की ते नसते तर माझ्या स्किलला तेवढं मी फोकस दिलं नसतं, मी आयडेंटिफाय पण नसतं केलं. की Basically हा खूप छान मेसेज पण आहे Yes. आपल्या सॅम कम्युनिटीसाठी, की आपल्या मुलांचं पोटेन्शियल आपल्याला ज्या गोष्टीत दिसतंय त्याच्या पुढे करा. त्यांना पुढे करणं हे पण ऍज अ पेरेंट आय थिंक आपलं Right. काम आहे. And I think- हे आपल्याला दिसतंय या Yeah. फॅमिलीकडनं. आणि ॲज पेरेंट्स आपण कधी कधी खूप एम्बिशियस होतो. आपण आपल्या चाइल्डला प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न Right. करतो, बट इन दॅट त्यांचं ट्रू पोटेन्शियल कशात आहे वी डोंट रिअली गेट टू You आयडेंटिफाय. cannot focus on one area. Exactly. So that's what they did, and I'm very thankful to both of them. Today they are saying it so proudly about me, but actually they should be proud की त्यांनी मला एवढं पुश केलं म्हणून मी कुठेतरी तरी I could learn and do something. They are So it's amazing all parents, and so it's you all are on me. amazing It's daughter not too. on me. मी खूप ठिकाणी कॉम्पिटिशन्सला दिला गेली. म्हणजे नंतर ना मला असं वाटलं बापरे, आय एम नॉट मेकिंग अ टायर्ड ना, असं मला कधी कधी वाटायचं. पण तिला विचारायची तू तयार आहेस, कारण ती कधी प्रॅक्टिस करायची ना, आय नेव्हर यूज टू. एक गंमत सांगतो, दुबईला दुबई शॉपिंग फेस्टिवल भरतो. Mhm. म्हणजे एक दीड महिन्याचा असतो तो, आणि तिकडे सगळ्या कंट्रीचे पॅव्हिलियन्स असतात. इंडियन पॅव्हिलियन इतका डान्स असायचा. नंतर असं व्हायला लागलं, ते डान्स रेग्युलर व्हायला ते बाहेर सीआयडी आणि आम्हाला ओळखायचे. चालू पॅटर्न हो, कारण लाईन लागलेली असायची आत एंट्रीला, आम्हाला साईडने. हा, बरोबर. सो शालू, तिथून ते आता तू आपलं एक नवीन तुझं वेंचर सुरू केलेलं आहेस, नटेसा बॉलिवूड अकॅडमी. सो काय सांगशील त्याबद्दल? नटेसा हे ऑफकोर्स आता आहे, पण ह्याच्यापर्यंत पोचायला इट वॉज अ लॉंग वेट, अ लॉंग जर्नी. दिस इज बिन माय ड्रीम. आणि आय ऑलवेज वुड से की जर मी इंडियात असती तर मी थोडं लवकर केलं असतं सुरू, पण इथे होती. आणि ऑफकोर्स देर आर visa restrictions that I had my H1B, so I couldn't really start my business. And we had a setback also in between. Yeah, one of my we just इकडे कामाला लागले in the year 2017. Okay. And then I was working, everything was good, but then my extension got rejected, and we weren't prepared for The that. visa extension. Visa Yeah. extension got Rato rejected, Raat, within like 3 days, and she had to quit the country. And And- right at that time, mom, dad were also here for the first time. Okay. Within 10 days of them reaching to the US, they had to fly back because she was पण तू मुंबईला गेलीस. I Mumbai and Chennai. She landed in Chennai. Right, and I had that option that where would you want to go if you want to continue the job? You can go to Chennai and Okay. be with your offshore team. I had never been to southern India, but that was a wonderful experience for me. Good. But we were just married, so आमचे खूप plans होते. I would tell everybody कि don't plan because God has His own plans. Yeah. Yeah. Right, so
I just went to Chennai and that 1 year of our life we were separate आणि आम्ही Okay. mom dad were as usual the pillars of my life. ते मला बोलले कुठे पप्पा आणि मला म्हटलं कुठे जायचं म्हटलं चेन्नई तर चल जाऊया आपण आणि आय थिंक दॅट 1 year in चेन्नई मी परत माझं माहेरपण काढलं आणि इनफॅक्ट दॅट वॉज माय माहेरपण बिकॉज अ लॉट ऑफ माय लाईफ mom dad were in Dubai and me Right. India after my in my later education तर तेव्हा आम्ही सगळं ती कसर पुरी काढली Right. But yes, 1 year in Chennai and then I got back. I got my visa and I Okay. came back. पण 2018 मध्ये तू करत आहेस. Yes. Yes, 18 18 May. August. Yes. So it was 1 year of wait, but I had decided that I will come back because I liked working. I like working Okay. in my company. So I didn't want to give up on my job. Okay. I had the option of course, staying here, but I wanted to work. So I went and I spent that 1 year. I was back. Then परत आल्यानंतर पण visa H1B होता. Okay. So मी डान्स शिकवायचे आपल्या दिवाळीला किंवा अदरवाईज पण सगळ्या workshops आपल्या events मध्ये आपल्या तू events. करायचे सगळ्यांना Yes. कोरिओग्राफ. For that 1 year when she was in India, इसने वहां से भी कोरियोग्राफी करी है सिटी Nice. दिवाली की 2017 सिटी दिवाली she only choreographed but from Chennai. Wow. But thanks that इकडे रेश्मा होती तर आम्ही कोऑर्डिनेट करायचं Okay. वी मॅनेज दॅट वेल बट तसं होतं देन वेन आय गॉट बॅक पण मला शिकवायचं होतं खूप लॉंग आय रिअली वॉन्टेड अन अकॅडमी देन फायनली आय थिंक लास्ट इयर वेन आय गॉट माय EAD आय गॉट इट इन द मंथ ऑफ एप्रिल आणि मे मध्ये आय रजिस्टर्ड माय अकॅडमी Nice. So it was like literally we were waiting. So the journey was almost of a good 7-8 years. But I really think right now it was worth it. फायनली तुझं Finally. Dream come true. मग तुझ्या क्लासमध्ये कसं म्हणजे काय एज आहे So क्लासमध्ये आता 5 बॅचेस आहेत Okay. आणि स्टुडिओ एलॉन टाउन सेंटर मध्ये लोकेटेड आहे तर तिकडे राईट फ्रॉम 4 years पासून up till current is 4 years to 56 years my students are so there. Yeah. So it's a different age group, different batches. But all 5 batches ला Bollywood dancing मी शिकवते. आणि राईट नाव तू फक्त अडल्ट मध्ये फक्त फिमेलचे क्लासेस Yes, सध्या आहेत yes. की गाईजचे पण आहेत I have planned. You have plans? Yes, I have plans. मी पहिला लिमिटेड सुरू केलेलं बिकॉज आय डेंट नो की एवढं How will be the response? आणि आम्ही थोडं रिस्क घेतलं फर्स्ट वी वर घरी करायचं की नाही पण मी सेट की करतोय तर मे बी विल रजिस्टर इट मग आम्ही एक प्रॉपर बिझनेस रजिस्टर केला Right. स्टुडिओ बुक केला सो वी वर नर्वस बिकॉज आम्ही खूप इन्व्हेस्ट केलं वी डिडंट नो वेदर वीड हॅव that kind of response but we did started with like about 30 or 32 students. Now Okay. it's almost Almost double. 9. It did grow and I'm really happy and the best part is की मला माझ्या आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या लोकांनी खूप सपोर्ट केला and I can never forget that. I think जेव्हा मी महाराष्ट्र मंडळावर टाकलं तेव्हा लोकांनी शेअर पण केलं आणि खूप लोक येतात पण सो आय एम रिअली हॅपी की सपोर्ट आपण एकामेकांना एवढा छान केला दॅट इट ग्रू And now I'm thinking कि maybe मैं अजून batches सुरू करू शकते maybe one fine day I could just focus on the academy and leave everything else. Awesome. That's my dream. आणि वर लकी आम्हाला असाच हवा खूप सपोर्टिव्ह आहे नाही त्याच्या सपोर्ट शिवाय तर शक्यच नाही It's not easy. It takes two to do the tango. So that's what it is. Right. म्हणजे आता मम्मा पप्पा आहेत so we are blessed की they are really there with Risana. पण जेव्हा माझे क्लासेस इव्हनिंगला असतात तेव्हा तरुण is managing, juggling, making sure that he's able to balance both work and Risana when I'm there. So thank you so much. नॉट ओनली क्लासेस पण सगळ्या याच्यात तो सपोर्ट Definitely. He's my constant cheerleader. Because she's doing full-time work and she's doing her classes and a baby आहे घरी and then that's she can do it because he's handling everything on the back end, right? घराचं बघणं त्याचाही जॉब आहे It's the full-time. faith that I have in her talent and what she can do for the larger community. So Right. I think that really matters. Imparting education, I mean, although dance is a form of performing art, imparting that education also, it is really, I would say, जैसे लोग कैसे जिम जाके खुश होते हैं, they relieve pressure. Fulfilling and enriching it. Yeah. So when you go for dance, it Yeah. releases happy hormones, Correct. which is good Yeah. for your soul, your Correct. mind, your body. So it's good what she's doing, and I'm all game for the goodness for the society and community and in that ways. And definitely, I mean, whenever she dances, we see the Yeah. happiness Happiness on her face. Yeah. Yes. And even the That's other what dancers that dance Yes. with her and so And one more thing I want to tell you is की ती डान्स शिकवते पण इकडे कधी तुम्हाला दिसणार नाही ती गाडीतून जाताना ऑन द वे शी हिअर्स द सॉन्ग
आणि ती गाणं नाच बसवते. तुमच्या डोक्यात काय चालू असतं त्याच्यामध्ये किंवा कसे स्टेप्स आहेत and then when she goes there she teaches that. गाडीत बघूनच सर्जरी केल्यामुळे कोणत्या वेळी चालते. नाही, खूप छान. बट शालू, मी एक सांगेन आता हे सगळं बघून की यू आर रिअली ब्लेस्ड की एक तर पेरेंट्सचा सपोर्ट, त्यानंतर नवऱ्याचा सपोर्ट सो खूप कमी आहे असं जगात. सो I रिअली really ब्लेस्ड. have and of course a good community. तुम्ही पण as I said एवढं प्रोत्साहन देतात. Very blessed. तू आम्हाला आता सांग की सॅमचे जे ऍक्टिव्हिटीज आपल्या चालू आहेत त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? यू हॅव एनी सजेशन्स, इनपुट्स, फीडबॅक्स? I think मला एवढंच एक थँक्यू म्हणायचंय कमिटीला. जयेश, लुकेना, स्वरूपा सगळे. आय थिंक तुम्ही जे हे इनिशिएटिव्ह काढले आहेत दे आर अमेझिंग. सॅम एक मोठी फॅमिली झालेली आणि आय थिंक पीपल बियॉन्ड म्हणजे आय वुड जस्ट से माझ्या अकॅडमीमध्ये मला सगळे म्हणतात कॅन वी जॉईन सॅम बिकॉज दे हॅव रिअलाइज दॅट सॅम मध्ये येऊन तुम्हाला यू हॅव डिफरंट ऍक्टिव्हिटीज आणि इतके डिफरंट ऍक्टिव्हिटीज आहेत की विच एव्हर एरिया युअर इंटरेस्ट आर यू गेट टू टॅप दॅट, यू गेट टू जॉईन दॅट ग्रुप वेदर इट इज राईट फ्रॉम हायकिंग टू स्टार गेजिंग अँड एव्हरीथिंग. यू गेट टू जॉईन दॅट ग्रुप आणि ह्याच्यामुळे काय झालंय की सगळ्यांना पुढाकार घ्यायचा एक चान्स मिळाला. बिकॉज फॉर एक्झाम्पल तरुण इज ऑलवेज द शाय वन, बट जेव्हा ते स्टॉलचं आलं तेव्हा तरुण डिस्टर्ब की नो इस बार मुझे भी ट्राय करना है. आणि हे पहिला पण व्हायचं ऑफकोर्स गुढीपाडवा मध्ये स्टॉल्स, बट दिस टाइम तरुण वॉज लाईक आय वॉन्ट टू डू इट. आणि वी गॉट अन ऑपॉर्च्युनिटी. आय नेव्हर सीन तरुण सो एक्साइटेड. तर मी ऑलवेज होते डान्स मध्ये पण यावेळेस तरुणनी पण पुढाकार घेतला. सो थँक्यू फॉर द एंटायर सॅम कमिटी फॉर ब्रिंगिंग दीज इनिशिएटिव्ह. आणि ह्याच्यामुळे वी नो सो मेनी मोर पीपल. किती लोक पुढे आली आहेत त्यांची आम्ही नावं ओळखतो, आता सगळ्यांना ओळखतो आणि आय होप आम्हाला पण लोक ओळखतात. सो वी व्हेरी हॅपी दॅट सॅन अँटोनियो मध्ये वी आर सच अ बिग फॅमिली नाव. आणि द बेस्ट पार्ट इज की पप्पा मम्मा इथे यायचे आणि त्यांची कंप्लेंट असायची की ते बोर होतात. राईट, बिकॉज तर सांगा डे केअर मध्ये आम्ही ऑफिसमध्ये, बट यावेळेस ती कंप्लेंट नाही. पप्पा बिझी आहे. बेसिक केलेलं आहे तुमच्या. नाही, आतापर्यंत सॅमचे 3-4 प्रोग्राम अटेंड केले आणि दरवेळी बघायचो मी नुसते आपले लोक येत आहेत जात आहेत. तर जयेशची ओळख झालेली माझी. तर मी जयेशला एक दिवस असं म्हणलं, जयेश काय तुमचं दुसरे प्रोग्राम करत नाहीत? मला कुठल्या प्रकारचे काका? म्हणलं नाटकं बिटकं अशी काही. तर मला आम्ही विचार नाही करत, करूया ना. म्हणलं करा ना, काहीतरी करा. त्याने लोक एकत्र, तुम्ही करणार का? भेट म्हणलं करतो. म्हणून त्याला पण टच वूड जयेश इज अ जेम पर्सन. राईट. आणि त्याची कमिटी त्याने एक मेसेज टाकला. मला वाटलं 4-5 जण येतील. किती 42 आले. 42 इन्क्लुडिंग चिल्ड्रन. म्हटलं एकामेका कसे बघवायचे. म्हणाला काका आता तुमची जबाबदारी. म्हणून मग आम्ही एक छोट्या स्किट्स घेतल्या आणि सॅम हास्य जत्रा म्हणून हे केलं. आणि आता इतक्या लोकांची ओळख झाली. दोघे तर माझ्या समोर आहे. तुम्ही बिझी राहतात त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये, म्हणजे करताय, सगळ्यांची प्रॅक्टिस घेताय, त्याच्यामध्ये भरपूर इन्व्हॉल्वमेंट तुमच्या कम्युनिटी कडून आम्ही सगळं तुम्हाला थँक्यू म्हणतो. आम्हाला करेक्ट करण्यासाठी तुमचा बिग सपोर्ट आहे त्याच्यासाठी. सो थँक्यू. आणि ही हास्य जत्रा अनुभवायला सगळे या, कारण खूप मेहनत करतोय आम्ही. 5 एप्रिल आपला आणि आपल्या कलाकारांना प्रोत्साहन द्या. हो बरोबर, लोकल कलाकार. 5 एप्रिलला आपला हा कार्यक्रम आहे, त्यासाठी सर्वांनी यावं. सो अशा या अमेझिंग टॅलेंटेड फॅमिलीला आज आपण भेटलो. काका, तरुण, शालू, काकू. सो वी आर ब्लेस्ड टू हॅव देम इन सॅन अँटोनियो. आणि आम्हाला हा एपिसोड करताना खूप मजा आली. शालूचं पॅशन, तिचं विजन ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं. तुम्हाला हा एपिसोड खूप आवडेल, नक्कीच आवडेल. फॅमिली बरोबर बघा. सगळ्यांना नेक्स्ट एपिसोड ला आपण भेटूच, पण तो करण्यासाठी सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद आणि थँक्यू. नमस्कार.